मला 10 मिनिटं लागली तुम्हाला ओळखायला. थँक्यू, यू सो गुड. ती जी हे देणार आहे त्यावेळी कळेल. ॲज अन ॲक्टर म्हणून परफॉर्म करताना तुम्हाला काय वाटलं की काहीतरी, कारण फार कमी लोकांनी हा प्रयोग केलेला आहे मराठी सिनेमात तरी. सो व्हॉट वर यू फीलिंग? थोडाशा घाबरला होता की यू वर व्हेरी एक्साइटेड? नो, ऑफकोर्स मी एक्सायटेड होतेच आणि घाबरले पण होते, कारण आपण हे असे रेग्युलर याच्यामध्ये नाही केलेलं. एक अतिशय महत्त्वाचं आपण एक फिल्म करतोय आणि एक असा प्रयोग करतोय ज्याच्यामध्ये आपण बरंच काही सांगतोय की जे जसं आत्ता याने समीरने सांगितलं की जो ॲक्सेप्टन्स समाजामध्ये एक माणूस म्हणून पाहिजे, तो आपल्याला समोरच्यांना दाखवायचा होता. आणि त्याच्यासाठी ते मला पहिलं ॲक्सेप्ट करणं आणि मला ते शिकणं आणि ते समजून घेणं आणि मग ते करणं अवघड होतं. पण मला वाटतं की एक खूप चांगलं एक तर लिखाण खूप छान आहे. सरपासूनच मला सगळेजण बोलत होते, कारण इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण प्रोनाऊन्स त्यांचे त्या पद्धतीने आपण घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी खूप माझी काळजी घेतली. आणि एकतर त्या कॉस्ट्यूममध्ये, त्या हेअर मेकअपमध्ये मला इतका त्रास व्हायचा, कारण खूप म्हणजे ते बंद जखडलेलं असायचं आणि दाढी मोछायली होती मला, त्यामुळे खूप दमटपणा होता कोकणमध्ये, त्यामुळे तो पण एक त्रास होता. पण मला खूप काळजी घेतली, त्यामुळे रिअली अप्लॉज टू द टीम, कारण हेअर मेकअप, कॉस्ट्यूम, असिस्टंट ऑन सेट हे खूप महत्त्वाचे असतात. स्पॉट हे खूप महत्त्वाचे असतात. आणि तुमचे को ॲक्टर्स, माझे सगळे को ॲक्टर्स सगळे अप्रतिम, त्यांनी सगळ्यांनी इतकी साथ दिली आणि या सगळ्यामुळे एक चांगला सिनेमा घडतो.